तुका मनी इहलोकीच्या व्यवहारी तुका मनी इहलोकीच्या व्यवहारी नका डोळे तुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया थोडा रिपीट कमी करा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार श्री बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गणुपंत आनंत या राघवाचा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता मस्तक ही पायावरी यावार करी संताचा यावार करी यावार करे संता क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग साठे महाराज निवडलेला आहे। अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे आणि विचार करायला होणार आहे। माणसानं कोणता विचार करावा आणि कसा करावा। क्षणोक्षणी हाची कोणता हाची करावा विचार कधी क्षणोक्षणी
हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या फाट्याच्या पाण्या पलीकडे जाण्याचा जसा विचार पडतो, आता कसं जाऊ, म्हणजे एखादी फळी टाकून जाऊ का पूल बांधू, तसं हा संसार सागर तरुण जाण्यासाठी सुद्धा एक पूल बांधावा लागेल. का तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे आयुष्य संपत चाललेलं आहे. आयुष्याच्या साधनानं ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करता येते. म्हणजे देह एवढा अनमोल आहे की हा अनमोल देह जर वापरला तर भगवंताची प्राप्ती मिळते. फक्त तो कधीपर्यंत, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. कधीपर्यंत? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून सावध व्हा. मला सावध होऊन आम्ही करू काय? सावध झाल्यानंतर संतांच्या जवळ जा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी. परमार्थ करण्याची तातडी कुणाजवळ गेल्यानंतर होते? तर संतांजवळ गेल्यानंतर होते. मला संत काय करतील हो? खऱ्याची खोट्याची पारख करतील. आणि जो धूर आपल्या डोळ्यावरती आहे तो धूर काढून टाकतील. कोणता धूर? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो. का? त्याचं कारण आहे द्रुपद. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. वैकुंठवासी कैलासवासी सखुबाई मेटकरी. म्हणजे आपल्या माणसानं आपल्या माणसाशी नातं कसं जपावं याचं गोड उदाहरण म्हणजे या आजीचं सांगता येईल. स्वतःच्या घरात एकही नातं शिल्लक राहिलं नव्हतं, पण शेवटाला आपल्या रक्ताची माणसं कामाला आली. त्यांच्या असलेल्या भाच्यानं, बरोबर ना, भाच्यानं त्यांच्या असलेल्या नातवानं एवढा गोड सोहळा इथं थाटला. आपण खरं सांगू, आपण गेल्यानंतर आपला सोहळा एवढा दैदिप्यमान होईल याची गॅरंटी मी कीर्तन करत असलो तरी माझा सोहळा कसा होईल मला माहित नाही. पण या माईनं जे पुण्य पूर्वजन्माचं केलं होतं ना, इथं 5-5 पोरं असणाऱ्यांचं वर्ष श्राद्ध नाही, त्याचं पिंडदान सुद्धा होत नाही. पण या गेलेल्या जीवाचं पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालं सन्मुख मी तो तैसा, संत चरण पावलो. झालं सन्मुख मी तैसा, संत चरण पावलो. झालं सन्मुख मी तैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. म्हणजे कोणाच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन व्हावं हे पुण्य फळले बहुता दिवसा. त्याच्या जीवनात कीर्तन आहे. नवे नवे जिवंत असताना भजन व्हावं, कीर्तन व्हावं, का मेल्यानंतर भजन कीर्तन व्हावं? जिवंत असताना. बाबा आपण गेल्यानंतर किती मोठा दैदिप्यमान सोहळा केला तर तो आपल्याला बघायला. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना विनंती, आपल्या जीवनात एक तरी कीर्तन आपल्या वाढदिवसाला, आपल्या 65ला, आपल्या 55वी काय ते 100वी झाली असेल तर त्या तो सोहळा डोळ्यानं बघितला तर पुण्य फळले बहुता दिवसा. म्हणून आता विनंती, माझं कीर्तन ठेवू नका, पण कुणाचं तरी ठेवा आणि तो सोहळा डोळ्यानं पहा. का? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. महाराज हा पुण्याचा असलेला संचय
जो माणसानं आयुष्यात केलेला असतो त्याचं स्मरण करणं, याचं नाव पुण्यस्मरण आहे. पहिलंच पुण्यस्मरण या असलेल्या प्रांगणामध्ये घडतं. पाहिजे तो विचार सहसा कुणाला सुचणार नाही. भजन करण्याचा विचार तारुण्यात सुचला पाहिजे का म्हातारपणात सुचला पाहिजे? भजन करण्याचा विचार तारुण्यात सुचला पाहिजे का म्हातारपणात? तारुण्यात ना. पण आपल्याकडं असं आहे, तुमच्याकडं माळ घालायचं वय किती आहे? माळ घालायचं 20 वर्ष. मी काल असंच विचारलं, तुमच्याकडं माळ घालायचं वय किती आहे? ते म्हणले महाराज आमच्या गावात सगळे माळ घालतात, पण दात पडल्याशिवाय कोणीच घालत नाही म्हणले. म्हणजे खायचं बंद झालं की मग म्हणते मला माळ घालायची आणि मला पंढरीची वारी करायची. यानं देव कधी प्राप्त होणार नाही. मी तर म्हणतोय तुम्ही माळ घालूच नका. माळ घालूच नका. फक्त आपलं कर्म एवढं सुंदर असलं पाहिजे, अरे माळकरी सुद्धा लाजला पाहिजे. विठ्ठला परमार्थ हा तारुण्यात केला जातो आणि तो विचार त्यावेळी सुचला तर आयुष्याचं सोन आहे. आता पंढरीची वारी बाबा जवळ आली. एखाद्याला म्हटलं ना वारीला येतं का पाटील, तर म्हणतो आमदा नाही बरं का मला जमणार, आमच्या थोरल्याचं लग्न झालंय त्याच्यामुळं जरा गडबडच चालू आहे. पुढच्या वर्षी त्याला विचारलं पाटील वारीला, ते म्हणतं अहो काय सांगायचंय, त्याला आता एक लेकरू झाले आणि ते माझ्याशिवाय काय राहत नाही. तिसऱ्या वर्षी जातात माणसं म्हणतात आता अहो ते धाकट्याचं जमन आहे, बघा बघायचं चाललंय, कशाचं काय मला जमन आहे हो, मला यायची इच्छा फार आहे. आणि शेवटी काय होतं माहितीये का, असं करून म्हातारं सडून थकून जातं. मग ज्यांच्यासाठी म्हातार वारीला जायचं थांबलं होतं का नाही, तीच घरातली माणसं म्हणतात होय व ती वारी कधी आहे तुमची? आता आषाढ महिन्यात येईल ना. नाही ते आमचं म्हातारं घरीच पडून असतो, घेऊन जा वारीला. आता मला सांगा, ज्याच्यासाठी थांबला होता तीच माणसं घरातनं हाकलायला लागली. पण तारुण्यात प्रपंचाचा विचार येतोच आणि म्हातारपणात सुद्धा प्रपंचाचाच विचार येतो. ज्यानं तारुण्यात परमार्थ आपल्या उराशी बांधला ना, त्याला परमार्थ संग ठेवायची गरजच येत नाही. का भाग्यवंत तरुण भाग्यवंत तरुण भाग्यवंत तरुण भाग्यवंत तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणजे जेवढा तारुण्यात शरीरामध्ये परमार्थाचा उल्हास असतो ना, तेवढा म्हातारपणात असतो. पण फक्त मनात हृदयात त्याला वाटतं उठून नाचावं पण गुडघं साथ देत, त्याला वाटतं पंढरीची वारी करावी पण गुडघं साथ देत नाहीत, त्याला वाटतं दुसऱ्याचं चांगलं करावं पण माणसं आपल्याला घरातनच बाहेर निघू देत नाही. ती बाबा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही शांत घरात बसा. कोण म्हणतं? घरातलीच माणसं म्हणतात. पण माणसानं विचार करायला पाहिजे. बरं, माणसानं चांगला विचार करायला पाहिजे का वाईट विचारला करायला पाहिजे? चांगला करायला पाहिजे ना. बरं, चांगला विचार आपला स्वतःचा करायला पाहिजे का दुसऱ्याचा करायला पाहिजे? स्वतःचा करायला पाहिजे का दुसऱ्याचा?
दुसऱ्याचा कीर्तनात महाराज अहो इथं आपल्या घरातली माणसं आपल्या माणसाचा करा नाहीत आणि तुम्ही म्हणता दुसऱ्याचा. आपली बायको आपला सोडून दुसऱ्याचा कुणाचा विचार करत नाही. आपली पोरं आपला सोडून आपल्या दुसऱ्याचा कुणाचा विचार करत नाही. जगाचा विचार आपण चांगला करतो आणि खरंच करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जगाचं चांगलं व्हावं म्हणून इच्छा व्यक्त करत नाही ना, तोपर्यंत देव तुमचं कधी चांगलं करणार नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाईट करा होऊ द्या असं म्हणा, देव तुमचं आधी वाईट केल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस त्या पुढच्याचं ज्याचं वाईट करायचं आहे ना, त्याचं चांगलं केल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव आहे आपल्या कर्माचा विचार. आपल्या कर्मानं आपलं सुंदर जीवन करावं. नवे नवे आपलं जीवन सुंदर झाल्यानंतर दुसऱ्याचं जीवन सुंदर कसं होईल याचा माणसानं सतत विचार करावा. आणि महाराज दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर माणसाच्या हृदयाला लय बरं वाटतं असं नाही. म्हणजे आमच्या नातेपुते परिसरात एखाद्यानं फॉर्च्युनर जर घेतली तर ते शेजारची माणसं सुद्धा पेढे वाटतात. पण आमच्याकडे एक कोड आहे, आमच्याकडची माणसं त्याची हप्त्या वाचून ओढून नेली ना मग गावाला जेवण सांगतात. बरं झालं. खरं सांगतो हा जगाचा नियम आहे. कोणता? जगाचं वाईट झाल्यानंतर अंतकरणाला बरं वाटते, याला माणूस म्हणायचं. साधा कुत्रा आपला धर्म सोडत नाही, इमानदारी शिळ्या तुकड्यावरती करतं. फक्त माणसाने आपला माणुसकी धर्म कधी सोडायचा नसतो. फार मोठे धर्म आहेत, फार मोठे असलेली जाती आहेत, पण या जातीपातीच्या पलीकडे एक सगळ्यात मोठा धर्म आहे. त्या धर्माचं नाव आहे माणुसकी धर्म. आणि जो माणूस तो माणुसकी धर्म पाळतो ना, त्याच्या आयुष्यात आनंद आल्याशिवाय राहतच नाही. हा विचार माणसानं केला पाहिजे. पण आमच्याकडं असं महाराज, आम्ही आमच्या घरातल्याच चांगलं झालं लई सोपं की आमच्याकडे शेजारी भावाभावाचं पटत नाही. तुमच्याकडे कसं आहे? बांध कोरत्यात का तुमच्याकडं? बांध बांध कुणाचं कोरत्यात? हा, ज्याला माहित नसेल त्यांनी माझ्याकडे ट्रेनिंग देतो आपलं तुम्हाला. कुणाचा कोरतात रे? साधा विचार करायची गरज आहे. एका आईच्या उदरातून जन्म घेतलेली पोरं, एका रक्तामासाची वाढलेली पोरं, जिचं आईचं दूध पिलं त्या आईला घरातनं बाहेर काढतात, जमिनीच्या वाटण्या करतात. नवे नवे आपली आई आपल्याकडं, आपला बाप भावाकडं. याला माणुसकी धर्म म्हणायचा का? तुझा न भरोसा मन माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. हा मंडप इथं राहील, माणसं मंडपात राहणार नाही. ही जमीन आहे ना, ही पृथ्वी एक दिवस नष्ट होईल. मात्र ही दिसती ती काय आकाशगंगा कधी नष्ट होणार? याच्यात कितीतरी अनंत ब्रह्मांडे उदरी हारी हा बालक नंदाघरी. एवढं सगळं विश्व मोठं आहे, हे सगळं इथं ठेवून जावं लागणार आहे. तरी सुद्धा म्हणतोय कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची.
जगाचं चांगलं करण्याचा विचार केला पाहिजे. पण माणूस माणसात येत नाही. माणसाला वाटते मी श्रीमंत झालो, मी पैसेवाला झालो. खरं सांगा मोहिते महाराज, तुमच्या एका पायाचं ऑपरेशन झाले, आता किती लाख रुपये खर्च केल्यानंतर तुमचा पाय बरा होईल? आता नीट किती कोट रुपये गेले तरी तो परत पाय. साधा विचार आहे. पण माणसाला वाटतं माझं शरीर आता चांगलं आहे ना, माझ्यात ताकद आहे ना, एक दिवस तू म्हातारा होणार आहे. मी जरी वटवट बोलत असलो तरी माझ्या वाचा एक दिवस कुठेतरी थांबणार आहे. याचं भान माणसानं ठेवलंच पाहिजे. का तू या मुसाफिर है ये तराय पानी है, 4 रोज की मेहमा तेरी जिंदगानी है. जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. आज समझ ले कल ये मौका हाथ न तेरे आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. आपल्या घरातली नाती फक्त आणि फक्त आपल्या नको त्या विचारामुळे तुटली. जोडण्याचा विचार ज्या माणसानं केला ना, आयुष्यात त्याला त्रास भरपूर होणार गड्या. पण एक दिवस त्याला समाधान वाटणार की मी आजपर्यंत खरा वागलो. आणि खऱ्याला या जगामध्ये फार त्रास आहे. खऱ्याला एवढा त्रास आहे, एवढा त्रास आहे, एवढा त्रास आहे. खरं घरातनं बाहेर निघुस्तोवर खोटं गावभर फिरून येतं. कळतंय का? खऱ्याला लय त्रास आहे. म्हणून माणसानं आपली माणसं जपली पाहिजेत. का सख्या बापाला तू रे होऊ नको बैमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. हे जगात माणसानं सगळ्याला फसवा गड्या. जगात माणसानं सगळ्याला फसवा, पण आपल्या आई वडिलाला कधी फसवू नका. कारण तुमच्यावर त्यांनी फक्त इमानदारीनं प्रेम केलं, तुम्ही सुद्धा इमानदारीनं त्याला जागलं पाहिजे. का सख्या बापाला तू रे होऊ नको बैमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. बायको मुलं गणगोत्र सर्व इथं राहणार, तुझं कर्म येड्या तुझ्या बर जाणार. आज समझ ले कल ये मौका हाथ न तेरे आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. एक दिवस या मानवी रूपी सूर्याला मावळावं लागणार आहे. म्हणून लय अहंकार करायचा नाही. सकाळी झालेला अहंकार सूर्याला देव 12 तासात मिटवतो. आपली काय विषाद आहे, आपले काय अहंकार आहे, काय आपला पैसा आणि काय संपत्ती कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत. एकदा गेला की मग संपलं गड्या. इथं नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. इथं प्रत्येक माणसाला मरावं लागणार आहे. इथं प्रत्येक माणसाला मरावं लागणार आहे. का मरावं लागणार आहे? तर माऊली म्हणते उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय होणार आहे? तर परत जन्माला यावं लागणार आहे, परत मरावं लागणार आहे. परत जन्माला यावं लागणार आहे, परत मरावं लागणार आहे. परत जन्माला यावं लागणार आहे, परत मरावं लागणार आहे. परत जन्माला यावं लागणार आहे, परत. असं करून मी मरण. पण मरण आणि जन्म थांबणार नाही. कोण मेलं इथं? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतू, तोही तैसा झाला, तोही तैसा झाला.
आजा मेला. महाराज आजा आमचा लय म्हातारा झाला होता, तो मरायलाच पाहिजे, मी नाही मरणार. तुकोबाराय म्हणले तुझा पंजाबी मेला होता का? ते म्हणला मग तो तर लय म्हातारा होता, तो मरायलाच पाहिजे. ते म्हणला आपण मरत नसतो. ते म्हणलं तू तसाच राहा थोड्या दिवस, तुझ्या पुढं तुझी नातवंड परतवंड गेलेली. लहान लहान लेकरं आपल्या पुढे जातात ना, कोणीतरी अपघातानं कशानं तरी. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला का. हे मरण एकदा आलं की इथं बारका नाही, मोठा नाही, छोटा नाही, सावकार नाही, गरीब नाही. मरण आलं की आलं. कधी देह जाईल, 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 त्याची काळ बागाईल, त्याची काळ बागाईल, देह जाईल, 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 देह जाईल. त्याची काळ बागाईल, त्याची काळ बागाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल जाईल त्याशी काळ भा खाईल. कोण? देह जाईल. कुणाचा जाईल? जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला आल्याबरोबर घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. तुझं वय किती आहे? 13 वर्ष. मी 32 वर्षाचा झालो. बाबा मी 32 वर्षानं जगलो का मेलो? मी 32 वर्षानं जगलो का मेलो? मग मी वाढदिवस कोणता केला? जर मी 32 वर्षानं मेलो जर असेल तर मी वाढदिवस कोणता केला? महाराज खरंच आपण क्षणाक्षणाला मरतोय. क्षणाक्षणाला थोडा थोडा आयुष्य खातो काळ सावधान. त्याच्यासाठी तुकोबराय म्हटले की तुम्ही मरणार आहे 100% खरं आहे. म्हणजे का मरणार आहे तर या देहाचा नियम आहे की मरावंच लागणार आहे. कुणाला मरावं लागणार आहे? म्हणजे राजाला मरावं लागेल का? महाराज राजाला सुद्धा मरावं लागेल. भिकाऱ्याला मरावं लागेल का? भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागेल. पैसेवाल्याला मरावं लागेल का? पैसेवाल्याला सुद्धा मरावं लागेल. जो मागून खातोय त्याला सुद्धा मरावंच लागणार आहे. का तर उदंडची झाली. जन्मोनिया मेले होऊनिया गेले रावरंक. महाराज इथं देवाला राहता आलं नाही ना, देवाच्या बापाला राहता आलं नाही. आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. जाण्या अगोदर माणसानं विचार करायला पाहिजे. खरं महाराज मग आम्ही विचार करतोय तो विचार नाही का? आपण विचार कोणता करतोय? आता इथं बसल्या बसल्या बऱ्याच जणींचा विचार आहे की माझी चप्पल गड्या कुठं तर ठेवली. विचार मनात कोणता येतोय? आता घरी गेल्यानंतर कोणतं काम करायचं. बरोबर. आता मी उद्याच्या परवाच्या दिवसाचं नियोजन भजन करण्याचा विचार घरी गेल्यानंतर करायचा असं कोणाची येतोय का? आता हितनं जाती बया ती सगळं गबाळ बांधते आणि पंढरीला निघून जाते म्हणते कोण? का म्हणत नाही हो? तर सगळा विचार कशाचा चाललाय? प्रपंचाचा चाललाय. कशाचा चाललाय? प्रपंचाचा चाललाय.
प्रपंचामध्ये जास्त सुख आहे का परमार्थामध्ये जास्त सुख आहे? परमार्थात, कीर्तनात परमार्थात सुख आहे महाराज. परमार्थात जर सुख असतं तर माणसं आता इथनं पंढरपूरलाच गेली असती ना. माणसाला परमार्थात सुख वाटत, हे येड्याचा बाजार म्हणते, उग त्यांना काम नाही ती म्हणून उग, बरोबर आहे ना. आणि खरं सांगतो हे 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 सुद्धा येड्या गाबाळ्याचं काम नाहीये. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. टाळ वाजवा येणं सुद्धा जातीवंत टाळकऱ्याचा धर्म आहे. मृदंग वाजवणं सुद्धा जातीवंत कलाकाराचा धर्म आहे. कीर्तन करणं सुद्धा जातीवंत वारकरी असला, त्याच्या ज्ञानोबराईची कृपा झाली तरच त्याला अधिकार प्राप्त होतो. प्रपंच करायला अधिकार लागत नाही, मात्र परमार्थ करायला त्या भगवंताचा आशीर्वाद लागतो. इथं उच्च नीच काही नेणे भगवंत, तुष्टे भाव भक्ती देखोनिया. घरात जर कोणाला मोठेपणा पाहिजे असेल तर त्याला घरात झटावं लागतं. गावाची सगळी जबाबदारी कोणावरती असते? सरपंचावरती. आणि त्याला अधिकार सुद्धा तेवढ्याच पद्धतीचा असते. त्याचा शब्द म्हणजे सर्वस्व मांडला जातो. तसं आपण सुद्धा आपण जबाबदारी घेतली पाहिजे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारे. मग महाराज आम्ही जो परमार्थाचा विचार करत नाही तो चुकीचा आहे ना? 100% चुकीचा आहे. का तर उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. पण माणूस त्याचा विचार करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले, तुला विचार जर करायचा असेल तर तू विचार एकदा नको, एक क्षणाक्षणाला कोणता कर. अभंगाचं पहिलं चरण. क्षण क्षण हाचे करावा विचार, 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 क्षण क्षण हाचे करावा विचार. क्षण क्षण हाची करावा विचार, तरवया पार भवसिंधू, नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावा विचार, तरावया पार पार भवसिंधू, करावा विचार, तरावया पार क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार सागर आहे. म्हणजे संसार सागर, या सागरामध्ये जो येतो तो बुडून जातो, त्याचं नाव संसार सागर. म्हणजे संसार नगरी बाजार भरला भाई. या संसार सागरामध्ये याच्यात सुख बघतय, त्याच्यात सुख बघतय, पण सुख कुठं भेटत? यात सुख नाही, त्यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला भाई. दुःख बांधवडी
आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटी, पण सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. हा जीव जन्माला आल्याबरोबर सुखाची अपेक्षा करतो. बाबा, जन्माला आलेलं बाळ रडत रडत जन्माला येतं का हसत हसत येतं? मग त्याला दुःख असतं का सुख असतं? दुःख असतं, त्याला अपेक्षा असते सुखाची. आईचं दूध भेटलं की त्याला वाटतं समाधान झालं बस, पण किती तात्पुरतं. हळूहळू तो मोठा झाला की तो म्हणतो आता आपल्याला काय घरातलं दम निघत, मग तो खेळायला जातो. कुणाबरोबर जातो? कोण म्हणलं? आजोबा बरोबर. ते आजोबाला म्हणतो बाबा तुम्हाला काय कळत नाही. तो खेळायला जातो लहान पोरात, तो मित्र करून घेतो. बाबा मित्र लय असावं का थोडं असावं? पण मित्र तुमच्या म्हणण्यानं नाही, तुमच्या खिशातल्या म्हणण्यानं मित्र आहेत. ते म्हणतात की मन आहे मैत्र भलाचं काय ते हात वला तो मैत्र भला. म्हणजे आपल्याकडची म्हणच आहे. ज्याचा पैसा जास्त आहे ना, ज्याच्याकडनं दान धर्म जास्त होतो ना, पार्ट्या बिरट्या, त्याला लय मित्र. जो गरीब आहे ना, जो पार्टी कधी सांगत नाही, ते म्हणतात ते कशात लय चिंगस आहे त्याच्या नादाला. पैसा ठरवतो तुमचे किती मित्र असावेत. पण खरं सांगतो, पैसेवाल्याबरोबर मैत्री केली ना, पैसेवाल्याबरोबर मैत्री केली ना, एक दिवशी तो कधीतरी म्हणून दाखवतो मी सांभाळणार तुला. एक दिवशी मित्र असा असला पाहिजे. मी म्हणतो त्याचा किस्सा थोडासा मोकळा असावा, पण अंतकरण प्रेमानं भरलेला असावं. आयुष्यात कधी दुःख होणार नाही गड्या. त्याने म्हटलं पाहिजे, खांद्यावर हात टाकला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे काय दुःख असेल ते राहू दे, नाही तर माझ्याकडे पैसे तूच भर पण जेवण करू चल विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. मित्र एवढा सुंदर असला पाहिजे, एवढा सुंदर असला पाहिजे की तो रंगानं काळा असला तरी चालेल गड्या, पण अंतकरण त्याचं स्वच्छ असलं पाहिजे. त्याचे मळके कपडे असले तरी चालतील गड्या, पण विचार मात्र सात्विक असले पाहिजे. अरे तो गरीबाचा असला पाहिजे, पण विचाराची श्रीमंत जगाच्या असलेल्या टोकाची असली पाहिजे, तर आयुष्याचं सोनं होतं. नाहीतर आयुष्यात बऱ्याच मित्रांचं वाटोळं केलेलं आहे. साठे मास्तर तुम्ही तंबाखू खाता का? होय म्हणायचं, खोटं बोलायचं नसतं कीर्तनात. हा, तंबाखू खायला शिकवणारा कोण होता? शत्रू होता का मित्र होता? शत्रू. अहो नाही, तुमच्या जवळ बी येणार. तुम्हाला शिकवली बघा तंबाखू खायला मित्रानं. थोडी घे म्हणतो तो कोण असतो? शत्रू असतो का मित्र असतो? त्या कोण असतो? मित्रच म्हणतो थोडी घेत जा. पण चव्हाण साहेब खरं सांगू, त्योच अख्ख्या गावात मग बोबाडा करतो, लय बेवडा ते, त्याच्या जवळ जाऊ नका. कोण? मित्र सांगतो. आपलीच माणसं आपली बदनामी करत असतात. मित्र एवढा सुंदर असला पाहिजे, एवढा सुंदर असला पाहिजे, ती त्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे, त्याच्या कपाळाला गंध असला पाहिजे, आणि घराण्यात पंढरीची वारी असली पाहिजे. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही गड्या. ही ताकद आहे मित्राची. फक्त माणसानं मैत्री चौकासून बघितली पाहिजे, तपासून बघितली पाहिजे. नाहीतर एखाद्याच्या हातात हात धरला, तो माझा मित्र आहे म्हणून डोळं झाकून जर गेला तर कुठं जाईल सांगता येत नाही. म्हणून आपला हात ज्ञानोबरायांच्या हातात द्या, आपला हात तुकोबरायांच्या हातात द्या, आपला हात असलेल्या एकनाथ महाराजांच्या हातात द्या. आयुष्याचं सोनं होईल गड्या. म्हणून माणसानं मित्र चांगले केले पाहिजेत. पोरांनो, तुम्हाला मित्र आहेत का? ओंडग पोरांची मैत्री लय करू वाटते का चांगल्या पोराची? चांगल्या. अरे कुठलं तवा जो शाळा बुडवायला होतो ना त्याला लय मित्र असतात. किती? जो शाळा बुडवायला होतो ना ते म्हणतं अरे अभ्यास करू, ते म्हणतो हे दिला का लय तारा देतं, अभ्यास करायला येतं, घरीच बसवतं, त्याला मित्र. अभ्यास करणारा, आपल्या आई वडिलांचं असलेलं अंतकरण जाणणारा मित्र जवळ ठेवा. आपले सुद्धा आई वडील सांभाळण्याची वृत्ती आपल्याला प्राप्त होईल. म्हणून मित्र चांगले करा. मित्रांमध्ये सुख बघितलं
मित्रांनी सुख दिलं नाही. काही दिवसांनी मित्रांनी सगळी दवंडी केली आणि सांगितलं ह्यो नालायक आहे. खरं सांगतो तिथून पुढं वाटतं की आता अभ्यास केलेला बरं, आता आपण ह्या मित्रांच्या नादाला लागायचं. अभ्यासात सुख बघितलं, अभ्यास केला, पास झाला. पास झाल्यानंतर नोकरी लागली तर गावातले माणसं म्हणतात, अरे 25 वर्ष झालं कवर शिकतो ते, एवढं ते करून घे, काय म्हणते त्याला. आमच्याकडं तर लग्न बंदच झालीत. त्याला विचारलं ना लग्न, अहो महाराज काय पोरगीच भेट नाही. तुमच्याकडं, अहो महाराज पोरगीच भेट नाही. म्हणजे सगळीकडं लग्नाची वानवा आहे बरं का. फक्त माझी एक विनंती, प्रामाणिकपणानं आपली मुलगी देताना श्रीमंताच्या घरात द्यावी अशी जर इच्छा असेल तर खरं सांगतो, एखाद्याच्या श्रीमंताच्या घरात जर मुलगी दिली तर तिथं नोकरानी बनून राहण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही एखाद्या सत्पुरुषाला, एखाद्या वारकऱ्याला, एखाद्या शेतकऱ्याला जो इमानदारीने कष्ट करतोय ना, त्याला जर तुम्ही चांगल्या पोराला, निर्व्यसनी पोराला पोरगी दिली ना, तर ती पोरगी स्वतःच्या नवऱ्याला राजावानी सांभाळते आणि स्वतः राणी म्हणून जगते. ही ताकद आपली आहे. फक्त आपल्याला वाटतंय श्रीमंताच्या घरात दिली म्हणजे चांगलं. अजिबात नाही गड्या. माणसं धनाने श्रीमंत कधी बघू नका, ती माणसं मनानं श्रीमंत असली पाहिजेत. त्याला वाटतं की आता लग्न केल्यानंतर सुख भेटल, पण लग्न झाल्यावर सुख असतंय का? मी सकाळी 1.5 पायले दळून आलोया, अजिबात सुख नाही रे. लय बेकार संसार म्हणजे एवढा डेंजर आहे, एवढा डेंजर आहे की जो करतो त्याला वाटतं उगाच केला, आणि ज्याला भेटत नाही करायचं तो म्हणतो मला संसार करायचं तेवढी चान्स. ज्याला वाटतंय लग्न व्हावं त्याला वाटतंय लगीन कधी होतंय, आणि ज्याचं झालंय ते म्हणतोय कशाला ह्याच्यात पडलो कोणा असतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर सुख नाही, अजिबात नाही. मग घरचे म्हणतात 4-5 वर्ष लग्न झाले, एखादं लेकरू व्हावं, मग झालं सुखीच होते. बरोबर आहे ना? आयानं खरं सांगा, तुमच्या मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्यावर तुम्ही लय खुश आहे का लग्न व्हायच्या अगोदर खुश होता? म्हणजे सून यायच्या अगोदर लय समाधान होतं का आता लय समाधान आहे? जाऊ द्या, हे लय जड होते. तुमचं पोरग लय ऐकतं का तुमच्या बायकोचं, त्याच्या बायकोचं लय ऐकतं? बायकोचं लय ऐकतं वय. मग बायकोचं ऐकणाऱ्या पोराला काय म्हणतात तुमच्याकडं? आता खड काय ना अवघड. लग्नानं सुख भेटतं असं नाही, पोरांना सुख भेटत असं नाही. महाराज, इतर राजा रावणा एवढा श्रीमंत कोण नाही. त्याला 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू, एक नाही 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची म्हणजे सोन्याची होती. पण महाराज, इथनं त्याला कवडी सुद्धा घेऊन जाता आली. सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही. कोटी घरे जिथं काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी, पण सांगा ते कबड्डी गेली नाही. आपलं सुद्धा काही बरोबर येणार नाही. जाऊ द्या, हे जग जमीन, हे पैसा पाणी हे सोडून द्या. ह्यो यो यो देह देह दिसतोय का? ह्यो ज्याला माझं शरीर म्हणतो, हे तरी तुमचं आहे का? हे सुद्धा आपलं, ह्याच्यावर सुद्धा आपले हक्क नाही, सत्ता नाही. आणि या जगावर काय सत्ता दाखवणार आहे आपण? म्हणून माणसं मरणार आहेत. मरण्या अगोदर कोणता विचार करावा? तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे सागर आहे, आणि हा तरुण जाण्यासाठी एक होडी बनवावं लागेल. काय बनवावं लागेल? होडी बनवावं लागेल. आता इथून पलीकडं लेकरांनो, तुम्ही पाण्यातली होडी बनवली का पावसाळ्यात? कशी बनवतात? कागद घ्यायचा, गुंडळायचा. आता बापू असल्या होड्या बघाय भेटणार नाहीत. आता जमाना बदलत आला, सगळी पोरं मोबाईलमध्ये गेली, मोबाईलमध्येच होडी बघते, मोबाईलमध्ये फुटबॉल खेळते, मोबाईलमध्येच क्रिकेट खेळते, मोबाईलमध्येच जंगली रमी खेळते, मोबाईलमध्येच मरतय बी. माणसं मरायला लागली त्या मोबाईलनं. गाडीचे ॲक्सिडेंट होतात म्हणजे कारण दुसरं काय नाही. गाडी चालवता चालवता मोबाईल बघत असला, बोलत असला की ॲक्सिडेंट होणार आहे.
माणसानं पाया पडून विनंती करतो, गाडीवर कृपया कोणी मोबाईल चालवू नका. कारण आपल्या घराला गरज आहे. आपल्यामुळं 10 माणसं दुःखी होणार आहेत. आपल्यामुळं 10 माणसाचं पोट उपाशी राहणार आहे. आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आपली फार गरज आहे. म्हणून आपल्या जीवाला सांभाळा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग महाराज, ही होडी तयार करण्यासाठी आम्हाला काय करावं लागल हो? नामस्मरण करावं लागेल. बाबा नामस्मरण एवढं करायचं एवढं करायचं एवढं करायचं की त्याला खंड पडला नाही पाहिजे. काय पडला नाही पाहिजे? म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह 7 दिवसाचा असतो आणि त्याला नाव असतं अखंड. काय असतं? अखंड हरिनाम सप्ताह. ज्यानं अखंड नाम जोडता येतो त्याचं नाव सप्ताह. आणि तो अखंड नामस्मरणाची अशा फळ्या एकामेकाला जोडायच्या आणि त्याची होडी बनवायची. वारकरी संप्रदायाने ही होडी सांगितली का बरं? सांगितली का? मला माहिती आहे ना. नाव धडकरा सहस्र नामाची, नाव धडकरा सहस्र नामाची, नाव धडकरा सहस्र नामाची, नाव धडकरा सहस्र नामाची. जे भव सिंधू से तड़ी पावे, जे भव सिंधू से तड़ी पावे. नाशिवंत प्रिया पुत्र धन, नाशिवंत प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन, नाशिवंत प्रिया पुत्र धन. नाव धड करा सहस्त्र नामाचे, जे भव सिंधूसी तडी पावे. म्हणजे भवसागरातून तरण्यासाठी राम नामाची होडी बनवायला लागते. सेतू बांधला त्यावेळी सेतू बांधताना त्या दगडावरती काय लिहावं लागायचं? राम लिहायचं आणि तो पाण्यात नेऊन टाकायचा. तो दगड बुडत नव्हता आणि ह्यो दगड सुद्धा मोकळा करकरीत गेला का नाही, या भवसागरात बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दगडावरती आपल्या राम लिहा. म्हणा बरं राम. एवढ्या मोठ्यानं म्हणू नका, कानाचं ऑपरेशन झाले माझे. म्हणा बरं राम. राम राम श्रीराम जय राम जय जय राम. केवढ्या मोठ्यानं म्हणते तू? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, काय गोड आवाज आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नाव धड करा. ही नाव धड झाली का नाही? म्हणजे आता जशी धड केली का नाही तुम्ही म्हणून म्हणला ना तुम्ही, जो म्हणला त्याची नाव धड झाली बघा. आता त्याचे नाव बुडणार. प्रभुजी नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ. प्रभुजी नाव किनारे लगाओ. प्रभुजी
जय हो नाव किनारे लगाव जय हो का तरावया पार भवसिंधू. का भवसिंधूतून पार जायचं तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध झालं पाहिजे कारण माणूस हळूहळू हळूहळू मरणाच्या जवळ जायला लागला. जगणं वाटते पण जगणं नाही, एक एक क्षण मरतोय आपण. आयुष्य खातो काळ सावधान. सावध कधी व्हावं? एक तर माणसानं संकटाच्या अगोदर सावध व्हावं, दुःख येण्याच्या अगोदर सावध व्हावं, नवे नवे मरायच्या अगोदर सावध व्हावं. पण माणसं मरूस तर सावध होत नाही. माणसानं तरुणपणात सावध व्हावं, प्रपंच नीट होतो. तरुणपणात सावध व्हावं, प्रपंच नीट होतो. आणि तारुण्यात जर आपल्या अंतकरणात भगवान परमात्मा आणला तर प्रपंचात सुद्धा आणि परमार्थ सुद्धा नीट होतो. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. पण बाबा आता परमार्थ, आता भजन कीर्तन कधीच करू वाटत नाही. कुणाला? तरुण पोराला. तुमच्याकडं लहानी पोरं म्हणजे तरुण पोरं लवकर उठतात का म्हातारी माणसं? पाणी तापवायला कोण असतं? म्हातारी असतात ना. मग कोणी लवकर उठायला पाहिजे? तरण्याने उठायला पाहिजे. पण उलट होते, तरण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला येतंय. म्हाताऱ्यानं सावध व्हायला पाहिजे पण म्हातारे म्हणतंय मी नाही उठलो. अरे म्हाताऱ्या तू मरून बघ, सगळी लवकर उठून तुला पुचवून येते ती. काय सुद्धा नाही रे. आता कुणी पण मरा, फक्त लगेच मरू नका, माझ्यावर नाव येईल. खरं सांगा किती तास ठेवतील हो घरात आपल्याला? मी मेलो तर लय झालं तर एका तासात विल्हेवाट लावणार, माझं नाव पुसून टाकणार, माझं सगळं अधिकार काढून घेणार आणि मला एकट्याला जाळून येणार. कोण जाळणार? आपलीच माणसं जाळणार. काढा काढा म्हणती आता झाला भूमिभार, काढा काढा म्हणती आता झाला भूमिभार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार, काढा काढा झाला भूमिभार. स्वजन स्वगोत्र अवघे करीती विचार, स्वजन स्वगोत्र अवघे करीती विचार, काढा 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 म्हणती आता झाला भूमिभार, काढा काढा म्हणती आता झाला भूमिभार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार, काढा काढा म्हणते असे झाला भूमिभार. बाहेर काढा म्हणतात वारवसाला. आता मला सांगा मेल्यानंतर काय त्याला वारवस आहे? खांद्यावर घेतला जातो. बांधताना बी जरा माणसं म्हणतात जरा हुशार माणूस पाठवा. कुठं बांधायला? जणू काय उठून माराय तिथं जळाय जायचं आहे. त्याला लगेच मग आवळून बांध, ओढून बांध. ते मरताना म्हणतो लका जरा आवरा, जरा थोडंसं सैल करा. ते म्हणतं अजिबात नाही, लय तरा दिला, लय पळत होता, आवळून म्हणतात. कबीरदास गोड वर्णन करतात. मेरी डोली फूलों से सजाई गई, उस पे रेशम की चादर बिछाई गई, सारे अरमा पड़े के पड़े रह गए, मेरे पिया द्वार पे खड़े रह गए. एकदा तरी पंढरपूरला जाईन म्हणलं होतं, सारे अरमान पडी के पडी रह गए. एकदा तरी शेजाऱ्याची 2 एकर निघाली होती, घेईन म्हणलं होतं, सारे अरमान पडी के पडी रह गए. एकदा तरी भावकीची जिरवीन म्हणलं होतं, सारे अरमान पडी के. अरे गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालीन म्हणलं होतं, पण सारे अरमान पडी के पडी रह गए. म्हणून माणसानं जिवंत असेपर्यंत परमार्थ केला पाहिजे, भजन केलं पाहिजे. मेल्यानंतर सगळी माणसं फक्त जाळायला टपलेले असतात. कधी लवकर हे जळतंय आणि मी कामाला जाते. पण खरं सांगतो, जी माणसं कामाला जातात ना त्याला सुद्धा परत तिथंच यायचं असतं, पण तिथनं निघायची लय घाय. बरं, घरी जाताना घरी गेल्यानंतर तिथनं उठलं की तंबाखू चोळत चोळत निवांत बोलत जातात, पण तिथनं म्हटलं की तिथं थांबू वाटत. त्या स्मशानावरती सुंदर अक्षरात लिहिलं होतं,
काय मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, सारी जिंदगी गुजर गई यहाँ आते आते। ए क्या दिया इस दुनिया वालों ने तुझे, क्या दिया इस दुनिया वालों ने तुझे, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते। म्हणून माणसानं लई असलेल्या प्रपंचावरती प्रेम करूच नाही का, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। पण सावध होतच नाही, मग माणसं म्हणतात आता तरी सावध होईल, म्हणून ते लग्न लावतात। होय, रामदास महाराज म्हणजे स्वामी समर्थ, स्वामी रामदास हे सावध झाले आणि डायरेक्ट स्वामी रामदासांनी घोड्यावर बसले। त्यांना कळलं की ह्यो घोडा पळून जायसाठी आहे, नाचवायसाठी नाही। आपल्याला ती सवय लागली नवरदेव नाचवायचा, नाचवायसाठी नाही बाबा। ह्यातनं जर निघून जायचं असलं तर आता संधी आहे, ए ह्यो घोडा घे आणि तू आपला मुक्त मार्ग स्वीकार। पण माणसं त्या घोड्यावर बसून नाचतात आणि परत संसाराच्या सावध झाले ते रामदास स्वामी महाराज। आपण सुद्धा सावध झालं पाहिजे, पण आता सावध होत नाहीत। जेव्हा मरण येतं ना तेव्हा वाटतं भजन केलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा वाटतं ह्या प्रपंच सोडला असता तर बरं झालं असतं। कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ। मग त्याला वाटतं मी झोपलो होतो काय, मी का विचार केला नाही तो कोणता मुक्त व्हायचा भजन करण्याचा। आता उठा उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा जा दुनिया एवढी चुकवा की खेप, उठा की जा दुनिया एवढी चुकवा की खेप, उठा जा दुनिया एवढी चुकवा की खेप, उठा की जा दुनिया एवढी चुकवा की खेप, उठा की उठा की उठा की उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा की माय बाप, काय करा उठा जागोनिया एवढी चुकवा की खेप, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या। या जन्माच्या व्यथा कुठं चुकतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी। परमार्थाची तातडी कुठून सुरू होते, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संत समागमी धरावी आवडी। पण महाराज आम्हाला खरे संत कळत नाहीत। आता जास्त संत दिसण्याला महत्व आहे का संत असण्याला महत्व आहे? इंस्टा बघता ना तुम्ही, जो मी लई शान आहे म्हणतो त्याच्यापाशी लई गर्दी आहे। संत कधी म्हणत नाही की मी संत आहे, त्याचा गुण त्याचा असलेलं चारित्र्य सांगतं की मी संत आहे। संत शांत असतात, ते माणसं आले तरी त्याला काय फरक पडत। आणि काय जणाला वाटतं की माणसं माझ्या जवळून हल्लीच नाही पाहिजे। कळतंय का? माझी बॅग कुठे आहे बरं? 9 लाखाचा मध मी आम्ही गोळा केला।
ए खऱ्या संताचा बाजार उठला हो. वा ए ज्यानं आयुष्यभर परमार्थ केला त्याचं धोतर फाटलेलं आहे. वा ज्यानं एकच अभंग पाठ केला त्याला 2 कीर्तन आहेत. कळतंय का? तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. कोण? जे कारंजले गांजले त्यासी मुनी जो आपले. म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणून संत समागमी. पण हे कलियुग आहे, कलियुगात खऱ्या संताला किंमत. ऐका कलीचे मेहमान असत्यासी रिलेजन पापा देती अनुमोदन करती हेळन संताची. मग महाराज संत आम्हाला काय करतात तर आम्हाला खऱ्या खोट्याचा निवाडा करतात. म्हणजे खरे की पहा खोटे न म्हणावा देह माझा. म्हणजे काय? तुका म्हणे इह लुकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू का. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. झाले आपले कीर्तन. वैकुंठवासी सखुबाई गोविंद मेटकरी म्हणजे हे माहेराचं नाव शिंदे. मेटकरी आणि शिंदे तिकडचं नाव. त्यांच्या असलेल्या भाच्यानं हा थांबा अजून 5 मिनिटं राहिलेत. 12:05 बरोबर फुल पाडू आपण. खरं सांगू हे आत्याचं नातं आहे ना हे फार मोठं आहे. आत्याचं नातं म्हणजे फार मोठं आहे. आत्या शिकवते पुरा नाव करून घे. कारण नाव ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो? आत्या. आत्यासारखं या जगात भाच्यावरती कोणी प्रेम करत नाही करत महाराज. आणि भाचा सुद्धा आत्याला एवढा जीव लावतो, एवढा जीव लावतो की त्याला वाटतंय मी दुसरीकडे कुठं नको, मी आमच्या आत्याच्या गावाला तेवढं जाऊन यायला पाहिजे. कुठं? आत्याच्या गावाला. पण या असलेल्या भाच्याचं एवढं बलदंड नशीब की स्वतः आत्याच घरात वावरत होती, वागत होती, एवढं प्रेम देत होती. आत्याचं नातं त्या असलेल्या भगवान कृष्णाला आणि त्या असलेल्या कुंती मातेला विचारा. युद्ध जिंकलं, महाभारत जिंकल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं आपल्याला दान भेटलं, बक्षीस भेटली, सगळी घेऊन गेली. शेवटी साठे मास्तर ती आत्या ती पदर पसून त्या कृष्णा पुढे उभा राहिली. कृष्णा, माय बापा, तू या जगाला तारणार आहे, तू हरवणार आहे. आमच्या आयुष्यातलं दुःख हरवणार आहे, तू हरी आहे. एक कर गड्या देवा, मला सुख नकोय, मला समाधान नकोय, मला ऐश्वर्य नकोय, मला राज्य नकोय, मला काही देऊ नको देवा. तुला द्यायचं असेल ना देवा तर तुझं सगळं दुःख माझ्या पदरात घाल रे. या जगाचं सगळं दुःख मागणारी आत्या होती आणि ती या जगात अमर झाली. तिचं नाव आहे कुंती. आत्या एवढं प्रेम या जगात कोणी करू शकत नाही. दुर्दैव त्या माऊलीचं पोट पाणी पिकलं नाही. आयुष्याच्या सुरुवातीला पतीच्या असलेल्या त्या असलेल्या माहेराला त्या सासरला गेली. पण आयुष्याची शिदोरी इथं होती. नशिबानं इथं बोलवलं. आयुष्यभर कुणाचं मन दुखवलं नाही, कुणाला त्रास दिला नाही. सगळ्याचं चांगलं व्हावं, जो येईल त्याला जेव घालावं, जो येईल त्याच्यावर प्रेम करावं. घरात यांनी सगळी आजी म्हणूनच वागवली. परक कुणी नातं ठेवलं नाही. एवढे सुंदर नातं या असलेल्या प्रांगणातून, या असलेल्या कुटुंबातून गेलं. आयुष्यामध्ये या असलेल्या जीवाला मुक्ती भेटतेच. का तर आयुष्यामध्ये शेवटाला भजन झालं पाहिजे. आयुष्यात माणसं मेली ना, एक माणूस निघून जातो ना, आयुष्यात सगळी नाती तुटतात गड्या. भावाची बहीण निघून जाते, आईचं लेकरू निघून जातं, भाच्यांची आत्या जाते, एखादीची मैत्रीण निघून जाते, नाती सगळी तोडून जाते ना एक व्यक्ती. महाराज म्हणून आयुष्यात जोपर्यंत आपली माणसं जिवंत आहेत ना तोपर्यंत आपल्या माणसांवरती प्रेम करा.
या जगामध्ये आता नियम आहे, सगळीच माणसं इथं 13व्याला 3ऱ्याला मोठमोठा नैवेद्य ठेवतात. खरं सांगा, 13व्याला 3ऱ्याला वर्ष श्राद्धाला नेवट ठेवून तो जीव जेवतो का? मी म्हणतोय मेल्यानंतर इथं काय नाही ठेवलं तरी चालेल गड्या, पण जिवंतपणी त्याला गड्या पोट भरून जेवू घाला, त्याला पाणी पाजा. नाहीतर काय उपयोग आहे? मेल्यानंतर काय माणसं बघायला आहेत का? अजिबात नाही. जोपर्यंत जिवंत आहेत ना माणसं, त्यांना घट्ट मिठी मारा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. नाहीतर आई मेल्यानंतर पोरगा म्हणतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दावू जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुझ्यासाठी प्राण रोखिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. वडिलांची लेक गेली. कोणाची? वडिलांचं आता लेकीचं नातं तुटलेलं आहे. म्हणजे अगोदरच वडील गेले तो भाग निराळा आहे, पण लेक गेलीच ना. लेक सुखाच नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक सुखाच नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराच चांदन, लेक गारव्याच चंदन, लेक टिपुराच चांदन, लेक गारव्याच चंदन. आयुष्यामधून एक प्रेमाचं नातं हरवलं, ती म्हणजे आत्या. या असलेल्या नातवांनी सुद्धा अजिबात छिडछाड केली नाही. म्हणजे इथं मी आलेलो आहे, या घरामध्ये येऊन बसलेलो आहे, चहा पिलोय, पाणी पिलोय, कारण मी तर चव्हाणवाडी शाळेला होतो. आजीला भेटलेलो आहे. एकदम प्रेमळ अंतकरणाची आजी या असलेल्या प्रांगणाला सोडून गेली. आज ही आजीच्या आशीर्वादानं तुम्हाला सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त होणार म्हणजे होणार. अरे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद पोरानं घेतला पाहिजे. म्हातारी माणसं घरात माणसानं सांभाळली पाहिजेत. म्हाताऱ्या माणसानं आधार दिला पाहिजे, कारण अनुभवाची शिदोरी म्हणजे म्हातारी माणसं. हे आपल्याला वाट दाखवणारा, मार्गस्थ करणारा एक मार्गदर्शक म्हणजे म्हातारी माणसं. पुढं काय होणार आहे याची अगोदर चाहूल ज्याला लागते ना, त्याचं नाव म्हातारा. तो म्हणतोय पुढं जरा त्रास होईल बरं का लेकरा, जरा शांतीत घे. ही सगळी म्हातारपणाची सगळी शिदोरी माणसानं म्हाताऱ्याजवळ कधीतरी बसलं पाहिजे, कारण म्हाताऱ्या माणसांचे अनुभव आहेत ना, ते माणसाला एवढं काय देऊन जातात, एवढं काय देऊन जातात की आयुष्यात परत कधी अडचणच येत नाही. म्हणून म्हातारी माणसं सांभाळा, आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसावरती प्रेम करा. कारण खरं सांगतो, जे घर दिसतं ना, घर, हे घराच्या पुढं बसलेला म्हातारा असतो ना, म्हातारी असते ना, ती त्या घराची श्रीमंती असते. म्हातारी माणसं गेल्यानंतर म्हणतात ती आजी होती तोवर बरं होतं बरं का. आजोबा होते तोपर्यंत घराला शोभा होती. फेटा घेतलेला म्हातारा हा घराचा अभिमान असतो. हिरव्या पातळातली साडी घातलेली आजी ना, ही मायेची शिदोरी असते, ही जपली पाहिजेत. ही माणसं आयुष्यातून गेली ना, परत फक्त माणसं आठवणीत येतात. म्हणून माणसं आठवणीत जाण्या अगोदर माणसाची आठवण करा. मग माणसाची आठवण कोण करून देतं? ज्ञानेश्वर माऊली